नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अंगावर SRPFची खाकी वर्दी चढवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई पोलीस भरती 2021 मध्ये झालेल्या पेपरचे अंकगणिताच्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण पाहतो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई पोलीस 2019चा पेपर आहे हा. प्रश्न क्रमांक 5वा आहे. त्यात खालीलपैकी 4ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती? आता आपण 4ने निःशेष भाग जाणारी संख्या या 4ची कसोटी काय आहे? आपल्याला काय पाहावं लागेल? 4ची कसोटी. 4ची कसोटी काय? शेवटचे 2 डिजिट. शेवटचे जे 2 डिजिट आहेत. आता नंबर कोणता आहे हा? 28726 यातले जे 2 डिजिट आहेत त्याला 4ने पूर्ण भाग गेला पाहिजे. म्हणजे 26ला पूर्ण भाग जातोय काय? नाही. त्यामुळे ऑप्शन 1 होणार नाही. 38ला पूर्ण भाग जातोय का? ऑप्शन 2 मध्ये शेवटी 2 डिजिट कोणते आहेत? 38. पूर्ण भाग जाईल का 4ने? नाही. त्यामुळे 2 पण होणार नाही. ऑप्शन 3 मध्ये काय दिलंय? शेवटी 82 आहे, त्याला पण पूर्ण भाग जाणार नाही. ऑप्शन 4 मध्ये काय आहे? 36 आहे, त्याला 4ने पूर्ण भाग जाईल. 4 नवे 36. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अंक 9 आहे या पेपरमधील. 50 पैशांची 36 नाणी घेऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील? आता हा प्रश्न तुम्ही ओरली सोडवला पाहिजे. 50 पैशांची 36 नाणी म्हणजे किती रुपये होणार आहेत? 18 रुपये होणार आहेत, बरोबर. 50 पैशांची 36 नाणी घेतल्यानंतर 18 म्हणजे 36ला डिवाइड केलं 2ने आपण, 18 रुपये होतील. त्या रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील? म्हणून काय करणार आपण? 18 डिवाइड 2 करणार म्हणजे 9 नाणी येतील 2 रुपयाची. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या काढा. आता पहिली जी संख्या आहे ती तिसरी संख्येच्या काय आहे? तिप्पट आहे. म्हणून तिसरी संख्या x घेऊया. पहिली संख्या काय होईल? 3x. कारण तिसरीच्या तिप्पट आहे. पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. त्यानंतर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं काय घेऊया? 1.x. इथं आपला 50% प्रश्न सोडवून होतोय. हे अझम्पशन घ्यायला जो चुकणार आहे त्याचं उत्तर खाली पूर्ण चुकणार आहे. तर याच्यात या 3 संख्या आहेत. तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे? 44 आहे. आता सरासरी म्हणजे 3 संख्या आणि सरासरी किती आहे? 44. म्हणजे त्यांची बेरीज किती येईल? इथं जी येणार आहे ती काय येणार आहे? तिन्ही संख्यांची बेरीज. म्हणून 44 गुणिले 3 उत्तर येईल आपलं 132 येईल. यांची बेरीज आली 132. आता या संख्या काय असणार आहेत? त्यांची बेरीज कसं काढतोय आपण? 132. याचं काय व्हॅल्यू येईल? 5.5x बरोबर 132. मग x कसं लिहिणार आपण? 132 भागिले 5.5. आता हा पॉईंट आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणून आपण काय करतो? वरती एक शून्य वाढवतो आणि 55 लिहिणार आपण, कारण वरती एक शून्य वाढवणार. 11 × 5 = 55. 11 × 1 = 11. 11 × 2 = 22. 5 × 2 = 10. 5 × 24. x आलं 24. आपल्याला काय करायचं आहे? पहिली संख्या काढायचं आहे. पहिली संख्या आपण कोणती घेतलेली आहे? x आलं 24. पहिली संख्या आपण कोणती घेतलेली आहे? 3x. 3 × 24 72 आपलं उत्तर असेल. 72. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 14. 11चा वर्ग आणि 7चा घन यांची बेरीज किती येईल? 11चा वर्ग किती आहे? 11चा वर्ग आणि 7चा घन विचारला, यांची बेरीज सांगितली. 11चा वर्ग 121, 7चा घन 343. आपलं उत्तर असेल 464. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 16. 182चे 104शी गुणोत्तर काय? 182चे 104शी गुणोत्तर काय? आता इथं भाग कितीनं जातोय? 13 चौक 52, 13 सत्ती 91. 7:4 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात, तर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? बांधण्याचे काम
12 गौंडी म्हणजे आपण फॉर्म्युला कोणता वापरूया, M1D1 M2D2 हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. तर 12 गौंडी 8 दिवसात करतात. मग M1 12 लिहूया, D1 येईल 8. आता इथं काय सांगितलंय, जर 4 गौंडी वाढले तर काम किती दिवसात पूर्ण होईल. आता 4 गौंडी वाढल्यानंतर किती होणार आहे, 12 अधिक 4 16 होणार आहे M2 आणि D2 आपल्याला काढायचा आहे. D2 काय येईल, 12 गुणुले 8 भागिले 16, 4 त्रिकम 12, 4 चोक 16, 4 दुणे 8. 6 दिवसात ते काम पूर्ण होईल. D2 म्हणजेच किती आलं, 6 दिवस. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44, 0.16 डिवाइड 4.8 बरोबर किती. आता इथं आपण काय करतोय, 0.16 डिवाइड 4.8 हे आपण असं पण लिहू शकतोय 1.648. हा जर पॉईंट काढला तर हा पॉईंट कुठे आला, 1च्या नंतर येईल, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, हा पॉईंट काढायचा आहे म्हणजे 1.6 16 करतोय आपण, त्यानंतर आपल्या इथं काय येईल, 480 येईल. म्हणजे तर याचं उत्तर काय येईल, 16 एके 16, 16 त्रिक 48, 1/30. 1/30 म्हणजेच काय, 0.03. 1/30 म्हणजेच काय, 0.033. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45, 15 अधिक 25 अधिक 45 प्लस डॉलरचं साइन आहे इज इक्वल टू 115. तर डॉलर बरोबर किती, यांची ॲडिशन करणार आपण. आता हे सिम्पल क्वेश्चन आहे. 10, 30, 30 आणि 40 किती, 30 आणि 40 किती होतात, 70, 80 आणि हे 85. 85 प्लस डॉलरचं साइन आहे 115, 115 वजा 85, 30 होईल. उत्तर काय येईल आपलं, 30. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 57, 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी 1.25 रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल. आता 10 रुपयाला डझन म्हणजे 12 केळी घेतलेली आहेत, बरोबर. 12 केळी घेतलेली आहेत. आता ही 12 केळी, एक केळ कितीला विकणार आहेत ते, 1.25 रुपयाला, म्हणजे किती, 1.25 लिहू शकतो आपण. 1.25 रुपये म्हणजे 1.5 रुपये म्हणजे कसं लिहितोय, 1.50. आता इथं काय, 1.25 रुपयाला एक केळ विकलेलं आहे, म्हणजे अशी 12 केळी 1.25 रुपयाला एक म्हणजे कितीला विकली, 1.20. 12 गुणुले 1.25 केले, 12 गुणुले 1.25 काय येईल, त्याने विकलेले आहेत. घेतली कितीला, 10 रुपयाला. 10 रुपये खरेदी किंमत असेल, विक्री किंमत असेल 15 रुपये. तर आपण शेकडा नफा कसा काढतोय, शेकडा नफा कसा काढतोय, यांचा डिफरन्स वरती घेतोय, 15 वजा 10, आणि नफा हा नेहमी खरेदी किंमतीवर काढायचा असतोय. त्यामुळे खरेदी किंमत इथे येणार, खरेदी किंमत गुणुले 100, कारण शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. आता 15 वजा 10 किती होईल, 5 होईल. खरेदी किंमत किती आहे, गुणुले 100 म्हणजेच किती, 500 भागिले 10, 50% आपल्याला त्या व्यवहारात नफा होईल, 50%. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. इथे डायरेक्ट पण काढता आलं असतं आपल्याला. खरेदी किंमत किती आहे, 10 रुपये, विक्री किंमत किती आहे, 15 रुपये. आता 100% नफा कधी होणार, जेव्हा 10चं 20 होईल त्यावेळी 100% नफा होईल. इथं 10चं किती झालेलं आहे, 15 झालेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, 50% नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तेच आपण इथं फॉर्म्युला यूज करून सॉल्व केलेला आहे. प्रश्न क्रमांक 62, 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती. 2026 पोलीस भरतीच्या पेपरमध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे. सिंपल प्रश्न आहे. 35च्या पुढील म्हणजे आपण काय करतोय, 35 अधिक 15 गुणुले 2 हे सगळ्यात सेम राहील, हे करून घ्यायचं पहिला. किती होईल, 35 अधिक 30 65 होईल. आता त्यांनी समसंख्या सांगितल्या, त्यामुळे काय करतोय आपण, जर इथं विषम संख्या सांगितली असती तर आपलं 65 उत्तर आलं असतं. इथं समसंख्या सांगितले, त्यामुळे 65 मायनस 1 करणार म्हणजे 64 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल.
67 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील? आता 12 मीटर लांब, 12 मीटरचं सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजेच 12 मीटर म्हणजे किती होईल? 1200 सेंटीमीटर. मग 1200 सेंटीमीटर डिव्हाइड 40 सेंटीमीटर केल्यानंतर किती तुकडे होतील त्या दोरीचे हे आपलं उत्तर मिळेल. 30 तुकडे होतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 74. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता सोमवारपासून शनिवार 11चं टायमिंग आहे. दोन्ही दिवसाचं 11चं टायमिंग आहे. यामध्ये किती दिवस येतात? तर 5 दिवस येतात. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 5 दिवस येतात. बरोबर? तर 5 गुणुले 24 करतोय आपण, कारण एक दिवसाचं 24 तास असतात. कारण हे घड्याळ काय प्रत्येक तासाला जाणार आहे 4 सेकंद पुढे. याचं उत्तर किती येईल? 120 तास झालेले असणार आहेत. बरोबर? या 5 दिवसात 120 तास. आता 120 तास, आता ते प्रत्येक वेळी काय होणार आहे? एका तासाला 4 सेकंद पुढे जाणार. म्हणजे 120 तासाला ते किती सेकंद पुढे जाणार आहे? 480 सेकंद. म्हणजे मिनिटामध्ये हे कसं होणार आहे? इथं काय दिलेलं आहे आपल्याला? हे तास आहेत. हे किती मिनिटामध्ये आपल्याला दिलेलं आहे हे प्रत्येक. म्हणजे मिनिट या सेकंदाचं हे उत्तर कशामध्ये येणार आहे? सेकंद. आता 480चं आपल्याला मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करतोय आपण? याला 60 डिवाइड करतोय. म्हणजे 8 मिनिट. म्हणजे आपण 8 मिनिट कसं लिहू शकतोय? 08 लिहू शकतोय. म्हणजेच शनिवारी सकाळी 11 वाजता ते टायमिंग काय असेल? 11 वाजून 8 मिनिटाची ती वेळ असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. 18 बिस्किटचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील? 3636 भागिले 18 करतोय आपण. 18 दुनी 36, 202 पुढे होतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी किती? आता या वेग दिलेला आहे आपल्याला, कसा दिलेला आहे? 48 किलोमीटर प्रति तास. आता याचं आपण किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतोय. कारण आपली सगळी उत्तरं कशामध्ये आहेत? मीटरमध्ये आहे. आणि वेळसुद्धा सेकंदामध्ये आहे. आणि जी बोगद्याची लांबी दिलेली आहे ती सुद्धा त्याने काय केलेली आहे? मीटरमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण काय करतो? वेगाचं जे कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करून घेतो. ज्यावेळी मोठ्याकडून छोट्याकडे जातोय त्यावेळी 5/18ने डिव्हाइड मल्टिप्लाय करतोय आपण, जेव्हा किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतोय त्यावेळी. 40/3 मीटर पर सेकंड आपलं उत्तर असेल. आता ती गाडीची लांबी एक्स घेऊया. तो 400 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा आहे. त्या बोगद्याची लांबी आपण इथे घेतोय 400. डिवाइड काय करणार? 40/3 करणार. कारण हे काय वेग आहे? हे झालं अंतर भागिले हे काय आहे? वेग. अंतर भागिले वेग म्हणजे काय असणार आहे? वेळ असणार आहे. आणि ती वेळ किती आहे इथं? 48 सेकंड. तेच आपण इथे लिहितो x + 400 डिवाइड 40. आता हे सॉल्व करायचं आहे. याचं काय उत्तर येईल? x + 400 48 × 40/3 करतोय. आता हे 3 एके 3, 3 संग 18, 64 येईल. -400 करतोय. x + 400 हे इकडं मायनस केलं, काय उत्तर येईल? 240 मीटर आपलं उत्तर असेल. त्या गाडीची लांबी किती असेल? 240 मीटर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल, 240 मीटर. प्रश्न क्रमांक 79. 7402 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती?
आता मोठ्यात मोठी जेव्हा संख्या घेतोय आपण, त्यावेळी मोठा नंबर सुरुवातीला घेणार, त्यानंतर मोठा कोणता आहे 4, त्यानंतर मोठा कोणता आहे 2, त्यानंतर मोठा 0. ही झाली मोठी संख्या. आणि लहानात लहान 4 अंकी संख्या पाहिजे त्यांना, म्हणजे 0 पहिला येणार नाही. ही झाली मोठी संख्या. आता लहान संख्या काढताना काय करणार, 0 सुरुवातीला घेणार नाही. 0 जर सुरुवातीला घेतलं तर ती 3 अंकी संख्या होईल. 2 मोठा असेल, त्यानंतर 0, 4, 7 ही लहानात लहान 4 अंकी संख्या येईल. आता त्यांची काय घ्यायची, बेरीज घ्यायची आहे. 2, 0, 4, 7, 9, 4, 6, 7 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 97. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. जर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती असेल. आता वडिलांचे आजचे वय काय दिलेलं आहे, 55. तर 5 वर्षांनी किती होईल, 5 वर्षांनी वडिलांचे वय 5 वर्षांनी वडिलांचे वय होईल 60. त्यावेळी सारंगचे वय किती असेल, सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. म्हणजे आपण इथं काय लिहितोय, 60 वजा 25 सारंगचे वय असणार आहे 5 वर्षांनी, म्हणजे त्याचं वय किती येईल, 35 वर्ष सारंगचे वय होईल. हे किती असणार आहे, 5 वर्षानंतर. त्या म्हणजेच सारंगचे आजचे वय काय असेल, 35 वजा 5, 30 वर्ष असेल. आता इथे आपल्याला काय सांगितलंय, महेशचे आजचे वय पाहिजे. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजे महेशचे वय असेल 30 वजा 2, 15 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.